नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. तर अरे नीट तोंड कर, थोडं हस दिसतो की गाईड हसतच नाही यार. इतके कमेंट आलेत नाही ह्याच्यावर, हसत नाही, थोडा जोश नाही वगैरे वगैरे. तर ठीक आहे, ते जाऊ द्या, असू द्या, काय करा आपला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बरं का. आणि आजचा व्हिडिओ काय होणार आहे, खूप स्पेशल होणार आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ हा माझा हात आवडतो सोडूया. तर आज करणार आम्ही पुरणपोळी चॅलेंज. पुरणपोळी चॅलेंज मी तर जिंकणार, तुम्हाला माहिती. बघूयात. तर आज ना आईने पुरण थोडस ते शिजून वगैरे ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता मी आलो आणि ते ठेवलं होतं. मग मला आयडिया आली की पुरणपोळी आम्ही दोघं बनवतात आणि चॅलेंज करूयात आणि तुम्हाला दाखवूयात कोण विन होईल. ठीक आहे, म्हणजे ज्याची पुरणपोळी सुंदर, एकदम खुसखुशीत, एकदम छान, प्रेमळ, फुगल तर ठीक आहे, नाही तसं नाही, ज्याची पोळी स्वादिष्ट होईल. स्वादिष्ट काय नाही, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. फुगलेली का, त्याचा आकार, त्याची वेळ, सगळ्या गोष्टी. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आमची आई दिसेल. ठीक आहे, आईला बघायला भेटेल. हमारे उड़ा में नाचे वैष्णवी. सो गाइज, आणि हा ही चॅलेंज मतलब एक काय बोलतो बीट आहे. ठीक आहे, आणि हा आणि हे चॅलेंज ना जे जिंकल त्याला 1000 पे करायचे आहेत. खरंच जर मी जिंकलो तर मला हिचे 1000 पे करायची, आणि ही जिंकली तर मी तिला. आणि हा हे रिअल आहे, आम्ही काय नंतर बॅक वगैरे नाही घेणार, आम्ही पे करणार. ठीक आहे, पण हा दिल से हम लोग मेहनत करेंगे, दिलापासून आमच्या डायरेक्ट. तर हा जज असेल आमची मम्मी. ठीक आहे, शेवटला आई येणार आणि ती जज करणार. हा कोणाची पोळी छान आली आणि आई तर शेवटी आई बघायला भेटेल आमची. ठीक आहे, आज आम्ही आईला घेतो व्हिडिओ मध्ये. खूप जणांचे कमेंट होतात, तुमचे मम्मी तुमचे पापा कुठे आहेत, पण आमचे पापा नाही इथं, मम्मी आहे. तर पप्पा इथे नाहीत म्हटलं, आहेत पण इथे नाहीत म्हटलं. ठीक आहे, हा तर मम्मीला शेवटी बघूयात आणि आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे, 1 मिनिट. वा, तर काय आता आम्ही किचन मध्ये आलेलो आहोत आणि हे बघा आईनं पुरण बनवून ठेवलेलं आहे. ठीक आहे, याला तर आम्ही मिक्सर मधून काढूयात. चला तर मिक्सर मधून काढू, येते का तुम्ही. आणि कणिक पण मिळवून ठेवले आहे. मिक्सर कणिक पण बनवून ठेवलेले आहे. ठीक आहे, एवढे चपाती बनवायचे आहेत. हळद नाही, हळद असते थोडीशी, मला सांगितलं होतं कोणतरी हळद असते म्हणून. मिक्सरचं भांड, मिक्सरचं भांड पण माहित नाही कुठे घर जास्त इंग्लिश. ठीक आहे, तो आता मॅडम ना हे करतायत, म्हणजे मी पण करेल नंतर. मिक्सर मधनं हे करताय, पुरण काढताय. ठीक आहे, मैं कैसा दिख रहा गाइस, हैंडपंप दिख रहा ना झालं गाइस. पण हे किती छान लागतं माहिती खायला. थांबा 1 मिनिट गाइस. हे तुम्ही जे मिक्सर बघताय ना, हे वाला थांब दाखवून गाइसला. हे नाही बरं काही नाही होत. हे मिक्सर बघतात, एवढं जुनं आहे ना गाईस, खूप ओल्ड जमान्यातलं. आमच्या मम्मीच्या पप्पाच्या लग्नात दिलेलं आहे, दोघांच्या लग्नात एकच दिलं. इतकं जुनं आहे गाईस ना, जे आमच्या गावाकडले लोक बघत असतील ना, गल्लीतले बळतले, त्यांना माहित असेल की आम्ही गावाकडे मिक्सर आणला आमच्या गावातल्या घराकडून. थांब थोडंसं बोलायचं मला. तर इतकं जुनं आहे ना, मम्मीच्या पप्पाच्या काळात. तुम्हाला थोडंसं दिसत असेल, काही 2च अँटिक पीस आहे. माझं फेवरेट मिक्सर आहे. कधीच खराब होत नाही, असं चलतं ना. किती सुंदर दिसतंय. चलो कर काहीतरी. आमचं पुरण ना दळून झालेलं आहे चक्कीमध्ये. ठीक आहे, हे बघू शकता, ह्या चक्कीवाल्या मावशीने दळलेलं आहे. तर काय तुम्ही सबूत आहे माहिती का, हे खूप चिडकी आहे. नंतर मी जिंकलो ना, मला माहिती मी जिंकणार आहे, पैसे ट्रान्सफर नाही करणार आहे माहिती का. पण आई सबूत आहे, तुम्ही सबूत आहे. जर नाही केले ना ट्रान्सफर, मग मी व्हिडिओच नाही बनवणार हिच्यासोबत. नाही गाईस, मला हिच्याकडून पैसे पाहिजे 1000 रुपये. ठीक आहे, 1000 रुपये मला पाहिजेत. मला हा
पण जिंकल्यावर ठीक आहे, तू केल्यावर मी पण देईन, पण ते मला माहिती तू नाही हे करणार ठीक आहे. जिंकणार तो मला पैसे पाहिजे. आय डोंट नो गाइस, पहिले कौन ट्राय करेगा पहिले तो. तर आता बघ आमची प्लॅनिंग आहे का ठीक आहे. आमचं प्लॅनिंग काय आहे माहिती का, दोघांनी सोबत गोळे बनवायचे ठीक आहे. जे काय बोलतात गोळे का मला माहित ना काय म्हणतात आहे गोळा 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 म्हणतात काहीतरी हुंडा. हा हुंडा 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 म्हणतात. हुंडा 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 नको मामा मला पोरगी द्या तुम्हाला. तर इथं ना पाय दुखायला लागले गाईस. सो बसली थोडी किचनवर. तुम्ही काय बोलाल ठीक आहे. मला त्याच्यामुळेच आता व्हिडिओ स्टॉप करायला होता. ती बोलली की गाईस लोकांना सांग माझे पाय दुखायला लागले म्हणून. बाय 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 मी काही मला भीती तर आता गोळे बनवायचा स्टार्ट करायचे. गोळे थांबा. गोळा नाही हुंडा. हा हुंडा तेच ते. आधी हात धुवून घेऊया दोघांचे. हात धुवून मी धुतलाय बरोबर नाही बरोबर. तो काय हा म्हणजे पण त्याच्यामुळे हात धुतलाय मी आता छान पैकी ठीक आहे. आता ना तर आता हुंडा बनवायला चालू करू ठीक आहे. दोघांनी सोबत करायचं ठीक आहे, म्हणजे चिटिंग नाही होणार ठीक आहे. हे आहे आमचं पीठ. ह्याचे 2 हाफ करायचे ठीक आहे. म्हणजे एवढं हे ते घेणार हे मी घेणार ठीक आहे. का जास्त होईल का मला माहित नाही. डोंट आस्क मी एनी क्वेश्चन. ओके. सो किती घ्यायचं सांग ना. म्हणजे स्वतः हे सगळं आपणच करायचं का. हा आपलं आपलं करायचं बाबा, सांगायचं नाही एकमेकांना ठीक आहे. गाईज मी एवढा घेतो. तू किती घेते घे ना लवकर. तुझं घे ना. तुझं घे मी नंतर घेते. मी छोटीच गोळी बनवणार आहे ठीक आहे. म्हणजे जास्त कष्ट नाही लागणार. नाही हे पण जास्त वाटतंय. थोडंच काढून घेतो तेवढं ठीक आहे. घरामध्ये मी तुला तेल कशाला. मी तूप वापरणार. तुपाने छान टेस्ट आहे. मी तूप वापरतो. कुठे काय तुपाने छान टेस्ट ना. आई तूप वापरू का. वापर काय वापरायचं ते तुझी इच्छा. तुझी पोळी छान होणार. थांबा मित्रांनो मी याला तेल लावून घेतलंय ठीक आहे. हा इतकं नको लावू. तेल नाही तूप लावलं मी. सॉरी तूप लावलं. तूप तुझी इच्छा आहे. आज मी काय सांगतो आमच्याकडे लेकिन पोळपाट एकच आहे ना. एकच पोळपाट. मग मी खाली पण त्याच्यावर. हो भाई नको. पण बेलनं पण एकच आहे ना. आधी तू बनव ठीक आहे. तुला एवढीच इच्छा आहे तर तू पिट्टी घेतली नाही. मी मिक्सर मधून काढलं तुला पिट्टी घ्यावी लागेल. तुला घ्यावी लागेल. मी मिक्सर मधून काढलं. मी कुठून घेऊ खाली असेल ना पीठ. कुठे बस कुठं घे ना बस. आणखी पाहिजे. हे बघा असं गोल गोल करूयात. नाही मला तर एकच आहे पोळी परफेक्ट. पण आता मी 2 वर्ष झालं पोळी नाही गेलेली. गाईज मी तुम्हाला दिसत नाही का. मी थोडं काय होतंय ते थांब ना. त्याला दाखवू दे. गाईज लोकांना दाखवू. आई ग गाईज पुरणाचे गोळे झाले. चपाती येते का नाही. सॉरी पोळी. हे बघा एवढी पोळी बनवून घेतली मी ठीक आहे. आता याच्यामध्ये घालूयात आपण पुरण. आई किती आणायचं असते तुझी इच्छा. तुला जेवढं पण मला तेवढं बनवू शकतेस. जास्त नको ना. जास्त घातलं गोड होते का. तुझी इच्छा रे. याच्यामध्ये पण तूप टाकवायचं आपण थोडंसं म्हणजे छान लागेल. पैसे भेटले आपल्याला काय. तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय कोण छान बनवतंय ठीक आहे. मला तूप ते याच्यामध्ये आपण थोडं तेल होतो ठीक आहे. नाही तूप आहे नाही तूप होतो. पण माझी टेक्निक आहे. तू म्हणजे मला जिंकून आहे का देणार तू. गाईज ह्यामध्ये तर तेल होत नाही. तेल तूप पण नाही. तेल आहे ते तेल. तूप होतं गाईज तूप नाळलं आहे ऍक्च्युअली. तुलाच खा लागणार आहे. एक मिनिट बोलतो सिरियसली. गाईज तूप होतलंय पोळीमध्ये. गाईज छान लागत्या माहिती ना. तूप नाही सॉरी नाही तेल. नोटिफिकेशन काय आली तू तोंड. ओ भाई एक मिनिट बा. ए भाई तू आठवडा करू नको. हा येत नसेल तर आता 1000 रुपये पे कर. आठवडा करू नको. आता ह्याला गोल गोल कसं कर. चल बाई हे बघा गाईज मस्त आलं. सर आता पोळी पाठ सर इथं असेल ना. सर मी तू आता मी कुठं लाटायची. झालीये पुरणाची पोळी तयार. हे बघा आता मी स्टार्ट करणार ठीक आहे. माझी पाहिजे लवकर कर माझा गुंडा खराब होईल. देऊन टाक. सॉरी गुंडा लेवल गुंडा. गॅस चालू करू का. गॅस चालू करू तवाली लाटून घेऊया. मित्रांनो मला तुम्ही वोट करा ठीक आहे. म्हणजे आपण काय वोट करा. जिंकणार तर मीच आहे. हा फक्त ना माझ्याकडून गोड नाही बनणार. हे जास्त म्हणजे आय विल ट्राय. मी ट्राय करेल पण ना
थोडीशी वाकडी होईल, वाकडी होईल. ठीक आहे मॅडमनी गॅस चालू करून दिला आहे आपल्याला. सर तुला 1000 रुपये भेटेल तसं मला माहिती 1000 रुपये मला भेटणार आहे. जास्त नको उचलू. ठीक आहे यार फाटली इकडून गाईज इकडून थोडीशी आपण शिवलेली आहे. कशामुळे कारण म्हणून सांगते का सांगावून तर ना गाईज हे बघू शकते इकडे थोडा टाका घेतला आहे आपण. ठीक आहे इथे तवा तापलेला आहे. तुला कोण सांगितलं तापवायला? कर यार लवकर लवकर. महागार घेतलीस तर चालेल. महागार घे. तुला आणखीन पण हे आहे तुझे 1000 रुपये वाचते. ट्राय अँड देन क्राय. गाईज मी पण याच्या आधी चपाती केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे शिकवल्याची ना. अरे बाबा तू पोळी पण पोळी नाही केली. ठीक आहे मी जी करतो गपना निघत नाही काय दिसते नाही दिसत. तू कर हात लावून नको रे. तू स्वयंपाक बनवतोय असं नाही करायचं. सॉरी यार पाय तुझे. सॉरी यार गाईज हा माझ्यापेक्षा मोठा पाय लागला तर मला तुझा पाय लागतोय मला तुझा पाय लागतोय मला. बिलकुल नाही आवडत पाय. काय बोलतोय माहितीये आर्ग्युमेंट करू नकोस माझ्याशी. आर्ग्युमेंट व्हॉट इज द आर्ग्युमेंट? गाईज मला माहित नाही आर्ग्युमेंट काय असतं ते. मराठी मीडियमची पोरगी यार सिरियसली गाईज माझ्यापेक्षा लहान होय मला आर्ग्युमेंट करू नको. मला आवडत नाही. दॅट्स इट. मला पण आवडत नाही. तू घरात राहिलं दॅट्स इट. मला आवडत नाही. मला घरात आवडत नाही. मला दॅट्स इट. आर्ग्युमेंट आवडत तुला घरात राहायचं असेल तर आर्ग्युमेंट ऐकावे लागतील. इथं पण पोळी फाटली यार काय करू. पण निघतच नाही यार. निघाली अरे यार तवा तापला बरं का. तवा तापला नाही गरम झालं असतं गावाकडे सांगायचं तिकडे. दॅट्स इट. ओ माय गॉड मी काय हे टाकलं याच्यावर. तेल कसं टाकले त्यामध्ये गाडीमध्ये गाडीत तेल नको. गरम दिल हातावर पोळी आता टाकून पोळी. हा टाक. अरे यार मी का तुला सांगते प्रत्येक गोष्ट. गाईज याचा नंबर नाही. गाईज एक मिनिट गाय मी ट्राय तो करतो ना. तव्याच्या बाहेर आली तुम्ही बघू शकता. तव्याच्या बाहेर आलेली पोळी. यार पलटली आहे पोळी पण फुगत नाहीये. त्याचा काही विषय नाही. तूप तेल पण लावावं लागतं पोळीवरती बाळा. थांब मी देते काढून. येतं का तू आलाय ना मी बनवतोय ना. तू काय करते सिरियसली यार ती पोळी आहे ना गाईज वाटून जाईल म्हणून माझी तळमळ. बाकी काय नाही. मला माहिती 1000 रुपये मला भेटणार आहे पण ती तळमळ आहे ना. 1000 नाही अन्न वाटून जाईल. अन्न आहे परब्रह्म. तुम्हाला माहिती नसते. खराब करून टाकेल म्हणून त्याला सांगा नीट कर. जास्त ज्ञान लई तुम्हाला सांगते ज्ञान. आम्ही हे वाचतो ते वाचतो त्या वाजता नाही या वाजता त्या वाजता. गाईज किती छान आली बघा. तिथं मध्ये ना गंगा माता आली. शंकर भगवान आहेत बघा इथं. म्हणजे तुम्ही विचार करा सायंटिफिक हे करा तुम्ही थोडस सायंटिफिकली विचार करा गाईज. यार सायंटिफिकली नाही ना. या से गया है. देव पावला म्हणायचं ना आपल्याला. गाईज देव पावला ना. कोणता देव पावला? बस उभी फुटली पोळी. चला तर गाईज माझा ट्रायल आहे. हे माझी पोळी झालेली आहे. माझी प्लेट मध्ये काढायला आपण पोळी. बंद आहे ना गॅस. सो गाईज एकदम स्वादिष्ट असं थोडीशी करपली असं वाटते मला पण. सो गाईज आता हिची बारी आहे. ठीक आहे इंग्लिश फाडू नको ग. माझी इंग्लिश नकोच फाडू. मी आधी पण सांगितलं तुला आठ तरी आधी बघ. तू 4 तास लागतो लाटायला पोळी. सगळ्यात लवकर मी करणार आहे. अरे यार माझी पण फाटलीची पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. बेलला माझ्या पटपट मध्ये प्रॉब्लेम आहे. गाईज हिचा ना पोळी लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकता चिरा पडलाय. तुम्हाला दिसते चिरा नाही येत. पुरणपोळी अशीच असते. ठीक आहे
तर गाईस मी बघा छान झाली ना गोल गोल. पुरणाचं पोळीचं जेवण वाढीलं तुला तुला घेणं बघ करशील माझी का? पोळी फुगली बघ. नाही फुगली तो बस. नाही फुगली गाईस बघा तुम्ही. यार गॅस गॅस काय होतंय तू बाहेर येत नाही. मी तर किती आरामशीर केली पोळी तुला किती हे होतंय. यार चुप बैठ चुप बस. हे धूर येतो यार खिडकीवर. गाईज ही अशी बिल्डिंग आमच्याकडून टाकली ना. हो गाईज बघा तिचे बघा हाल किती होते. गाईज पोळी बघा करपली सी माझी बघा पोळी तुम्ही गोल करपली आहे. किती सुंदर दिसते. मला सांगा अशीच पोळी असते अशीच करपली आहे. फायनली आमच्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. दीदी खूप थकलेली आहे त्याच्यामुळे बसली आहे बिचारी. ठीक आहे त्याने फक्त एक पोळी केली गाईज. आणि गाईज आता रिझल्टचा हे आता ठीक आहे फायनल. चलो आता रिझल्ट करू आता. ठीक आहे तुला 12 किती मार्क पडले? तुला काय करायचं असतं इथे गोष्टी. रिझल्ट पोळीचा बघायचा आपला पोळीचा. ठीक आहे चलो एक मिनिट. चलो हाय गाईज. सो आमची मम्मी आहे ही आणि ही आहे आमची नाही ती लोकांची दिदी. सो गाईज चला आमची आई आमची खूप इंट्रोवर्ट आहे खूप जास्त बोलत नाही. ठीक आहे रिझल्ट सांगून ते जाणार रफा होणार. ठीक आहे आणि आईला सांगितलं नाही की ही पोळी माझी आणि ही पोळी दिदीची. तिला माहित नाही तर ही पोळी वेगळी आहे आणि ही फक्त आमच्या दोघांना माहिती आहे आणि ही तुम्हाला पण माहिती आहे. आणि एका पोळीचे 2 तुकडे झाले तुम्हाला कळालं असेल ही पोळी कोणाची. ठीक आहे 2 तुकडे झाले आहेत. ठीक आहे सो आय हे बघ आई तू आता दोन्ही पैकी टेस्ट करून ती कोणती छान नसते रे. हा चव कर आणि कोणती छान पोळी हा बघून पण आणि खाऊन पण. ही छान आहे आणि खाऊन त्याचं एक्सप्रेशन नको तिला कळत. खाऊन बघ आता दोन्ही. हा थांबा आपण गाईज खाण्याचं हे करू ते. तेव्हा आई पॉज करतो व्हिडिओ तिला खाऊ द्या आणि नंतर कर. ठीक आहे तर जिंकलेली आहे ही पोळी म्हणजेच माझी पोळी. सो गाईज चलो 1000 पे मी स्कॅनर काढतो मला लगेच. गाईज असं कसं होऊ शकतं तुम्ही सांगा मला. हे बघा माझी ही पोळी. जज हे बघा गाईज हिचं पोट आले म्हणजे पोट फाटले. आणि याची काय झाली. हा शंकर भगवान माहिती. स्कॅनर काढ लवकर स्कॅनर काढ. डिस्काउंट आहे ना आपल्याकडे. याच्यावर डिस्काउंट नसतं. गाईज मी स्कॅनर काढतो. ठीक आहे डिस्काउंट आहे ना. गाईज स्कॅनर काढतो मी. ते मला स्कॅनर आलेला आहे इकडे. ठीक आहे एकदा खूप गाईज पेमेंट कर देईल गाईज. हा यार माझं पेमेंटचं ऍक्च्युअली लिमिट संपलं यार. मी खूप नाटकी पेमेंट केलं. नाटकी नाही कॅश दे मला कॅश पण चालेल. बघू नको यार. गाईज हे बघू शकता मी इकडे स्कॅनर काढलेला आहे. मी तुम्हाला दाखवत नाही आता. ठीक आहे लवकर यार फटाफट 1000 रुपये येणार. गाईज जज ला माहित होती ही पोळी कोणाची ही पोळी कोणाची. गाईज आपण नाही होत बघ होतंय. थांब मी स्कॅन कर डबल नंबरवर कर आपल्या चॅट मध्ये जाऊन कर. हा झाला. ओ माय गॉड किती पाठवू. 1000 काय ती रडायला लागली बघा. तुम्हाला आधी पण सांगितलं मी चिडायची. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आली की मी रोज पोळ्या बनवते हर वेळेस मी बनवते. पण मी आतमध्ये तूप टाकलं होतं म्हणून आईला खूप आवडली. जास्त तूप लागली आणि गोड पण लागली आणि मी भाजली होती छान. हिची थोडीशी करपली. तुम्हाला दाखवत कुठे गेली हे बघा करपली खूप तुम्ही बघू शकता आणि फाटली पण. ए यार खूप राडा होतोय तू कर ना पेमेंट लवकर कर यार लवकर 1000 सगळे 1000 कर. 1000 कर. हे बघ भाऊ मला माहितीये 999 जास्त पेमेंट मी ऑनलाईन सुद्धा कोणाला सोडित 999 प्रोडक्ट असतात मी 999 घेते. पण आपली 1000 ची बोली झाली ना. नाही 1000 म्हणजे तिथं असतं. गाईज आपण दाखव ना. थांब ना दाखव दे. पागल झालं वेडीच का तुझी दिदी जरा. अरे मी दाखवत होते. हे बघा काय झालं हे बघा झालं कुठे पेमेंट तुम्हाला दिसते का नाही. फ्रंट कॅमेरा ओपन आहे पण झालं पेमेंट. ठीक आहे गाईज हा मला मेसेज आला का दाखवते. पकड यार हे बघा आलेलं आहे. गाईज यू हॅव रिसीव्ड पेमेंट वैष्णवी फ्रॉम. हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे आलेला मेसेज गाईज आलेला आहे. हे बघा फायनली कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज कॉंग्रॅच्युलेशन्स वायब्या. यस सो गाईज हा ब्लॉग इथे
समाप्त करूयात. मजा आली गाईस, मजा नाही आली यार, मला वाटलं होतं मी 1000चा फायदा झाला मला, लॉस झाला माझा. नेक्स्ट टाइम आपण काय गाईस तुम्हाला असे चॅलेंजेसचे व्हिडिओ आवडतील का बघायला मला नक्कीच सांगा. ठीक आहे, काय चॅलेंज कधी रोज 1000 रुपये तसं काय नाही, तू पण जिंकू शकतेस. गाईज हा तुम्ही ब्लॉग इथेच करूयात खतम. Bye भेटूयात bye. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ठीक आहे, बाय आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.